पुण्यातील स्वागताच्या होर्डिंगवर कुणाचे फोटो आहेत आणि कुणाचे फोटो नाहीत हे शोधण्यापेक्षा भांडूपमध्ये तुम्ही तुमच्या भावाला खासदार करण्यासाठी जे होर्डिंग लावलेत, संजय राऊत त्याच्यावर कुणाकुणाचे फोटो आहेत, तुम्ही त्यातनं आदित्य ठाकरेंना वगळलंय, तुम्ही त्यातनं उद्धवजी ठाकरेंना वगळलंय, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे फोटो तर घरात देखील लावत नाहीत, तुम्ही आता तुमच्या घरामध्ये राहुल गांधींचे आणि सोनिया गांधींचे फोटो लावताय हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे आधी आपल्या घरात वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावा. राहुल गांधी आणि सोनिया गांधींचे फोटो आपल्या घरामध्ये लावू नका. आणि अमितभाई शाह घाबरणाऱ्यापैकी नाहीयेत. ते रात्रीच्या काळोखात नाही तर भर दिवसा येऊन अजित डोभालजी यांना पुरस्कार दिला. पुण्यामध्ये जाहीर कार्यक्रम झाला आणि पुण्यातला कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्राने बघितलाय. अजित डोभाल यांनी या देशाच्या सीमा सुरक्षित केल्यात. त्यामुळे संजय राऊत तुमचा तिळपापड होतोय. पाकिस्तानला धडा शिकवला म्हणून तुमचा तिळपापड होतो. बांगलादेशची सीमा सुरक्षित करण्याचं काम अमितभाई शहा आणि अजितजी डोभाल यांनी केलंय म्हणून तुमचा तिळपापड होतो. कारण पाकिस्तान जिंकल्यानंतर संजय राऊत तुम्ही फटाके फोडणार होतात, परंतु ती संधी या जन्मात तरी तुम्हाला मिळणार नाहीत. कारण देश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या समर्थ आणि सक्षम हातामध्ये आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितभाई शहा यांच्यामध्ये सुप्त संघर्ष आहे असा जावई शोध संजय राऊत यांनी लावलाय. संजय राऊत, तुमचा आणि आदित्य ठाकरे यांचा गुप्त संघर्ष महाराष्ट्राने बघितलाय. भारतीय जनता पार्टीचा सुप्त संघर्ष शोधण्यापेक्षा आपल्या पक्ष गुप्त होत चाललाय, आपला पक्ष संपत चाललाय त्याकडे लक्ष द्या. आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत, भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर हा संघर्ष सोडवता सोडवता उद्धवजींच्या नाकी नऊ आली त्याच्याकडे बघा. मोदीजी आणि अमितभाई राष्ट्र प्रथम या धोरणातनं काम करतायत. आमच्यासाठी देश महत्वाचा असतो, आमच्यासाठी पक्ष महत्वाचा असतो. स्वतः आम्ही शेवटी स्वतःला ठेवतो. तुमच्या पक्षात मात्र स्वतःचं अस्तित्व आधी असतं. त्यामुळं संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव हा संघर्ष रोज महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे विनाकारण भारतीय जनता पार्टीचा संघर्ष शोधण्यापेक्षा आपला पक्ष गुप्त होत चाललाय, त्या गुप्त होत असलेल्या पक्षाकडे लक्ष दिलं तर जरा बरं होईल. दिल्लीत बसून महाराष्ट्र चालवायचा ही परंपरा काँग्रेसमध्ये होती आणि आता तीच परंपरा उभाटा गटात सुरू आहे. तुमचे नवे मालक राहुल गांधी यांच्या सांगण्यावरनं तुम्ही आता उभाटा गटाचा पक्ष चालवतायत. उभाटा गटाचा बचत गट संजय राऊत तुम्ही चालवतायत. राहुल गांधी जसं सांगतील तसं बोलणार, सोनिया गांधी उद्धवजींना जे सांगतील ते आंदोलन करणार. काँग्रेसने सांगितलं कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन द्या, उद्धवजी ठाकरे लगेच सगळं सोडून जंतर मंतरला निघाले. राहुल गांधींनी सांगितलं अभिजित दिपकेला विष्णूचा अवतार म्हणा, उद्धवजी ठाकरे लगेच अभिजित दिपकेला विष्णूचा अवतार म्हणून उदो उदो करायला लागलेत. त्यामुळं उभाटा गट दिल्लीतनं चालतोय. उभाटा गट राहुल गांधींच्या आणि सोनिया गांधींच्या सांगण्यावरनं हातचं कडपुतळं बाहुलं म्हणून चालतोय हे महाराष्ट्र बघतोय. संजय राऊत, नरेंद्र मोदीजी असतील, अमितभाई शहा असतील, ह्या देशाचं नेतृत्व करतायत आणि महाराष्ट्र चालवण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस सक्षम आणि समर्थ आहेत. आपला पक्ष दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतोय त्याकडे बघा. पेपर फुटी विरोधात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कायदा संमत झाल्यानंतर आता राष्ट्रपतींनी देखील त्याला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळं यापुढे भविष्यामध्ये देशात कुठलाही पेपर फोडला जाणार नाही, फुटणार नाही. आणि जर का पेपर फुटला तर त्या आरोपींना कडक कारवाई केली जाणार आहे, 10 पट दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळं अतिशय चांगलं विधेयक संसदेमध्ये मंजूर झालं आणि आता राष्ट्रपतींनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यामुळं त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतंय. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. फक्त हे पेपर फुटीचं विधेयक लोकसभेमध्ये मंजूर होत असताना विरोधकांनी पळ काढला होता. राहुल गांधीसह उभाटा गट आणि इंडी आघाडीच्या लोकांनी पळ काढला होता. हे विद्यार्थ्यांनी आणि जेन झीनी विसरू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.